आता बघा दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। नवी मुंबई विमानतळावरील नोकऱ्यांमध्ये स्थानिक मराठी तरुणांना डावलण्यात आलं, मनसेच्या गजानन काळेंचा पत्रकार परिषदेतून आरोप। कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विविध भागातील ऊस वाहतूक रोखली, दरांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशारा। शेतकरी संघटनांच्या आंदोलनामध्ये महिलाही उतरल्या। नागपुरामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, रोज 4 घटनांची नोंद। माहितीच्या अधिकारातून धक्कादायक माहिती समोर, 2022च्या तुलनेमध्ये महिला अत्याचाराचे गुन्हे सातत्याने वाढले। अमरावती जिल्ह्यातील 9 महिन्यामध्ये 60 कुमारी मातांची प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर। सर्व प्रसूतींची अमरावती जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयामध्ये नोंद। लैंगिक अत्याचार तसंच बालविवाहातून या मुली कुमारी माता बनल्याची धक्कादायक माहिती। माथेरानच्या मिनी ट्रेनचा प्रवास पुन्हा लांबणीवर, तांत्रिक अडचणी आणि रेल्वे रुळावरील रखडलेल्या कामामुळे मिनी ट्रेनचा प्रवास रखडला। 8 नोव्हेंबर पूर्वी मालगाडी चालवून होणार मार्गाची चाचणी। जालन्यातील 8,806 शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता। शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी न बनवल्याची माहिती, तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावी, जिल्हा प्रशासनाचा आवाहन। रायगडच्या अलिबाग तालुक्यातील वडवा वेलविली मधील मार्गावरील पूल कोसळल्याची घटना। पूल कोसळल्याने 25 गावांचा संपर्क तुटला। या मार्गावरील वाहतूक सान बायपास आणि बेलकडे रोड मार्गे वळवण्यात आले। आता फोन आल्यावर फोन करणाऱ्यांचे नावही दिसणार। फसवणूक रोखण्यासाठी ट्राय आणि दूरसंचार विभागाचा महत्त्वाचा निर्णय। सर्व टेलिकॉम कंपन्यांना एका आठवड्याचा आज सुविधा सुरू करण्याचे आदेश। चाळीसगाव नगरपालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध। 36 नगरसेवक निवडून देण्यासाठी 94,724 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। तर येत्या आठवड्यामध्ये चाळीसगाव नगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता।